प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 17 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आता सायली आणि अर्जुन निघालेत बरं का रविराजांकडनं. सायली म्हणते येते प्रतिमा आत्या. आत्या म्हणतात सायली अस्मिताला दे हं घारगे आणि सगळ्यांना दे त्या डब्यातले घारगे. सायली म्हणते हो, पण सुमन काकू कुठे आहेत? रविराज म्हणतात अगं ती खोलीत असेल तिच्या. सायली खालून आवाज देत असते सुमन काकू, ओ सुमन काकू. पण सुमन बिचारी रडते बरं का प्रेक्षकांनो. अवघड असतं ज्या बायकांचे नवरे असे नागराज सारखे असतात, बिचाऱ्या कोणाला काही बोलू पण शकत नाही. त्या सुमनचा दंड दुखत असतो. पण सायलीचा आवाज ऐकून ती अशी बाजूलाच म्हणजे खाली येते पण वरच उभी राहते. सायलीला म्हणते निघालात का पोरांनो? घारग्यांचा डबा घेतला का ग सायली? सायली म्हणते हो घेतला हा त्या. आता रविराज म्हणतात ए सुमन, अगं ते निघालेत, तू अशी लांबून का बोलतेस त्यांच्याशी? ये ना थोडीशी खाली ये. म्हणजे त्या अशा जिन्यावर लांब उभ्या असतात बिचाऱ्या, त्यांना लागलंय हे कोणाला दिसू नये म्हणून. सायली आता थोडं नोटीस करते आणि म्हणते काय झालं सुमन काकू, तुमचा चेहरा का पडलाय? तुम्ही रडत होतात का? सुमन म्हणते नाही ग, कुठे काय? अगं सायली, माझं डोकं दुखत होतं ग, म्हणून जरा त्रास होतोय. सायली म्हणते काळजी घ्या मग सुमन काकू. मग अर्जुन सायली म्हणतात बरं निघतो आम्ही हं काका. आणि आता ते दोघं निघालेत तिथून. पण आता हे रविराज आणि प्रतिमा आत्या त्यांना फार कसं तरी होतंय बरं का. ते सुमनकडे असे बघतात, सुमनच्या चेहऱ्याकडे, आणि त्यांच्या लक्षात येतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता ज्याच्या त्याच्या घरातलं ज्याचं त्याला माहित राहतं प्रेक्षकांनो. त्यामुळे त्यांना जरा असं कसं तरी होतं की एवढी चांगली पोरगी आहे बिचारी ही, म्हणजे त्या नागराजमुळे ही विनाकारण खूप सहन करते हे त्यांना रिअलाइज होतं. आज रविराजांनी नागराजला चांगलं झापलंय बरं का. आणि तिकडे अस्मिताच्या नवऱ्याला अर्जुन आणि प्रतापरावांनी झापलाय. आज झापाझापीच आहे प्रेक्षकांनो. आता ही सुमन तिथेच असते किचन मध्ये. नागराज लगेच म्हणतो दादा मी जरा बाहेर जाऊन येतो, आणि लगबगीने बाहेर जात असतो बरं का. रविराज तिथे सोफ्यावर बसलेले असतात. ते म्हणतात थांब नागराज. नागराज म्हणतो अरे दादा लगेच येतो मी. रविराज आता खूप चिडतात आणि कसले सॉलिड बोलतात बघा. ते म्हणतात हे बघ नागराज, तासाभरात जाऊन येणार आहेस तू का दिवसभरात येणार आहेस? आम्हाला सांगून जातोयस म्हणजे आमच्यावर उपकार करतोयस का रे? कुठेही कोणालाही न सांगता जायची सवयच लागली हा तुला नागराज. 2 दिवस कुठे होतास तू नागराज? सुमन आणि मी तुला फोन करत होतो, आमचे फोन घ्यायची गरज पण वाटली नाही का रे तुला? आता हा थापा मारतो बरं का नागराज. अरे तसं काही नाही रे दादा, माझा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता, जरा डिस्प्लेचा प्रॉब्लेम होता. मी ना जरा बाहेर होतो त्यामुळे काय झालं, अरे बॅटरी पण डाऊन होती मोबाईलची, आलेले कॉल मिस कॉल दिसत नव्हते. मग लगेच रविराज चिडून म्हणतात बायकोला न सांगता 2 दिवस घराच्या बाहेर राहायचं कारण काय आहे नागराज? नागराज घाबरत असतो बरं का, पण तरी सुमनकडे रागाने बघतो रविराजांच्या समोर. रविराज म्हणतात नागराज तिच्याकडे बघू नको, ती कधीच तुझी तक्रार करत नाही. नागराज म्हणतो अरे दादा मी जिकडे होतो ना तिकडे जरा रेंजचा प्रॉब्लेम होता, तसं मीच फोन करणार होतो. मग रविराज म्हणतात तिकडे होतास म्हणजे? तिकडे म्हणजे कुठे होतास? नागराज लगेच फेका हाणतो बरं का, म्हणजे थापा हाणतो आणि म्हणतो अरे वाशीला होतो दादा मी. माझा मित्र आहे सुभाष वळसणकर, तो वाशीला राहतो. त्याची आई 82-83 वर्षाची आहे बघ. अरे त्या बाथरूम मध्ये घसरून पडल्या, तो घाबरला. त्याने मला फोन करून विचारलं की मदतीला येतो का नाही, म्हणून मी लगेच गेलो रे मदतीला. त्या काकूंना ऍडमिट करावं लागलं. मग ते गुडघ्याची सर्जरी वगैरे, म्हणजे खूपच भानगडी होत्या. त्यामुळे राहिलं फोन करायचं. म्हणजे हा कमवत काही नाही प्रेक्षकांनो, उतारवय आलंय याचं. पण बघा ना कसा वाईट लोकांच्या संगतीत राहून बायकोशी पण वाईट वागतोय. रविराज चिडून म्हणतात तुला जर एवढंच जाणं महत्वाचं होतं तर तुला घरात कोणाला सांगता आलं नाही का नागराज? घराकडे काय किंवा बायकोकडे काय लक्ष द्यायला तुला अजिबात वेळ नाहीये. नाही एकतर कामाचं नाही तर मित्राचं काहीतरी कारण सांगतो. जेव्हा तू मीटिंगला जातोय हे सांगून जायचंस ना नागराज, तेव्हा तुला काहीही कामधंदा नाहीये हे मला माहित होतं. तरी मी तुला कधी प्रश्न विचारले का रे? हा, नाही तुला कुठलेही प्रश्न मी कधीच विचारत नाही ना, याचा गैरफायदा घेतोस तू नागराज, कळतंय मला. आता तुला एकच प्रश्न विचारतोय नागराज, शेवटचा. त्याचं खरं खरं उत्तर दे मला नागराज. नागराज म्हणतो हो दादा, अरे विचार ना. मी कुठे तुझ्याशी खोटं बोलतो का कधी दादा? मी हिम्मत करतो का? पण आता नागराजचं उत्तर पूर्ण न होऊ देता रविराज म्हणतात त्या मैपत शिखरे सोबत तू कॉन्टॅक्ट मध्ये आहेस का नाही? आता असं विचारल्यावर नागराज सॉलिड घाबरलाय बरं का, काळा पांढरा झालाय तो. आता एकदा या प्रियाच्याच कृपेमुळे नागराज पकडला गेला होता मैपतला बोलताना आणि मैपतचं काम करताना. तो सीन इथे आपल्याला व्हिज्युअलाइज करून दिलाय. नागराजला आता ते आठवतं की त्याच्या भावाने म्हणजे रविराजांनी त्यांना चांगलंच ओरडलं होतं तेव्हाच.
रविराज पुन्हा विचारतात त्याला आता यावेळेला सॉलिड ऍक्टिंग करता प्रेक्षकांना रविराज. मला रविराज हे कॅरेक्टर पण खूप आवडतं, पण जरा इमोशनल पण आहे हे कॅरेक्टर. नागराजला ते म्हणतात तुला विचारतोय मी नागराज, काय प्रश्न विचारलाय मी तुला, मैपतशी तुझा संबंध आहे का? मग नागराज म्हणतो नाही नाही अरे दादा, माझा आणि त्याचा काहीच संबंध नाहीये. मला जेव्हा कळलं की तो फ्रॉड आहे मी तेव्हाच त्याच्याशी मैत्री तोडली रे. आता किती धडधडीत खोटं बोलतोय हे बघून सुमनला नवल वाटतं नागराजचं. रविराज म्हणतात त्या मैपत शिखरेबद्दल बऱ्याच गोष्टी आम्हाला समजल्यात नागराज. अर्थात त्या गोष्टी तुला समजण्याची शक्यता नाही ना, तू मुळात घरात कुठे असतोस? नागराज म्हणतो काय कळलं तुला त्या शिखरेबद्दल दादा? मग रविराज याला सांगतात आमचा ऍक्सिडेंट त्या मैपत शिखरेने घडवून आणलेला आहे. त्या ड्रायव्हरला आम्हाला मारण्यासाठी पैसे मैपत शिखरेनेच दिले होते. आता ही एवढी मोठी माहिती रविराजांना मिळाली आहे म्हटल्यावर नागराज पर्यंत पोहोचायला किती वेळ लागणार आहे त्यांना? आता नागराज घाबरून म्हणतो काय सांगतोयस दादा? मग रविराज म्हणतात त्या मैपतने स्वतः प्रतिमा समोर हे कबूल केलंय. नागराज आता खूप घाबरलेला असतो बरं का, पण तरी सुद्धा आता या रविराजांनी त्याला सगळं सांगितलं. आता तो घरातला सदस्य आहे प्रेक्षकांनो, त्याच्या कानावर या गोष्टी घालणं त्यांना महत्वाचं वाटतंय रविराजांना, म्हणून त्यांनी हे सगळं सांगितलंय. प्रतिमा त्या आणि त्या मैपत मधलं बोलणं काय झालं ते रविराजांनी सांगितलंय. म्हणजे इथे तो सीन दाखवलाय. हा मैपत म्हणतो ना 22 वर्षानंतर तू आजही माझ्याच हाताने मरणार, तो सीन पुन्हा व्हिज्युअलाइज करून दिलाय. नागराज आता प्रचंड घाबरलेला असतो, पण म्हणतो कसा अरे दादा हे सगळं भयंकर आहे रे. रविराज म्हणतात आता तुझ्या लक्षात आलं असेल ना नागराज, तो मैपत शिखरे किती कारस्थानी आहे. त्याच्यापासून दूर राहा नागराज. 22 वर्षापूर्वी त्याने आपल्या कुटुंबाला संपवायचा प्रयत्न केला होता. तो आताही काही दगाफटका करू शकतो. त्याने माझ्या कुटुंबाला काहीही केलं ना तर मला ते अजिबात चालणार नाहीये नागराज. आणि त्याच्याकडनं माझ्या कुटुंबियाला काहीही काहीही धोका निर्माण झाला आणि त्यावेळेला जर त्याच्या आसपास तू असलास नागराज तर सगळ्यात आधी या सगळ्या प्रकरणाला तू जबाबदार अशी लक्षात ठेव नागराज. अरे बापरे, डायरेक्ट आर नाहीतर पार. नागराजला चांगली वॉर्निंग मिळाली हा प्रेक्षकांनो. तसं बघायला गेलं तर आजचा एपिसोड नॉर्मलचा होता, पण आपण मालिकेच्या अकंठ प्रेमात आहोत त्यामुळे काय होते मालिकेत हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला कायमच असते प्रेक्षकांनो. आता इकडे हा सचिन पा, हा एक नंबरचा लबाड दाखवलाय प्रेक्षकांनो. म्हणजे काय झालंय, आपल्या डोक्याच्या बाहेरचं प्रकरण आहे हे सचिन. म्हणजे जाऊ द्या आता दाखवतायत तर बघू काहीतरी नवीन कळतंय आपल्याला. सचिन सारखे फ्रॉड लोक असतात यावर विश्वास बसणं जरा अवघडच आहे, पण असो ज्यांना भोगावं लागतं त्यांनाच ते कळतं असं म्हणायला हरकत नाहीये. सचिन आता अर्ध्या रात्री बाहेर आलाय, तो सुभेदारांच्या घरीच आहे. त्याला साक्षीचा फोन येत असतो म्हणून तो बाहेर येतो आणि फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो सॅम काय ग काय झालं, एवढ्या रात्री का फोन केलास? अगं काय झालं, तुझा आवाज असा काय येतोय? मग साक्षी रडत रडतच म्हणते कुठेस तू सचिन? सचिन म्हणतो अगं सॅम मी ऑफिसच्या कामासाठी बाहेर आलोय ग. अगं माझ्या HR डिपार्टमेंटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तो सॉल्व्ह करतोय. हे काम झालं की येतोच मी. साक्षी रडत रडत म्हणते तू मग माझा फोन का उचलत नव्हता सचिन? सचिन म्हणतो अगं, सचिन म्हणतोय या साक्षीला अगं असं काय करते सॅम? अगं मी ऑनलाईन मीटिंग मध्ये होतो, ती मीटिंग सुरू असताना मी तुझे कॉल कसे रिसीव्ह करणार होतो? आणि तसंही मला सांग मी कुठे जाणार आहे तुला सोडून? मग साक्षी तिकडनं जरा रडवेल्या स्वरातच म्हणते तेच तर म्हणते ना मी सचिन, तू माझ्यापासनं काही लपवतोयस का? त्यावर सचिन म्हणतो नाही ग सॅम, अगं नॉट ॲट ऑल, आय एम एन ओपन बुक इन फ्रंट ऑफ यू. म्हणजे हा म्हणतो मी तुझ्यासाठी अगदी एका उघड्या पुस्तकासारखा आहे ग, मी तुझ्यापासून काय लपवणार आहे असं तो साक्षीला म्हणतो. साक्षी म्हणते हो सचिन माझा विश्वास आहे रे तुझ्यावर, पण मला ना खूप भीती वाटायला लागली या सगळ्याची. सचिन म्हणतो अगं सॅम शांत हो, मला कळतंय मी तुला जवळ घेण्यासाठी आता तिथे असायला हवं होतं, पण हे बघ तुला तुझ्या अण्णाशी कॉन्टॅक्ट होत नाहीये म्हणून तू थोडीशी अशी टेन्शन मध्ये आहेस यार, पण ठीक आहे होईल सगळं नीट. अगं आपण जोपर्यंत एकमेकांसोबत आहोत ना तोपर्यंत वाईट नाही घडणार काही सॅम, शांत हो ग. मग साक्षी रडतच म्हणते हो अरे ओके बाय आणि ती फोन ठेवून देते. काय झालंय या साक्षीचा काही कॉन्टॅक्ट होत नाहीये तिच्या अण्णाशी, त्यामुळे ती पडलीये एकटी. म्हणून ती आता सचिनशी सारखी कॉन्टॅक्ट मध्ये असते आणि सचिन इकडे अस्मिताचे दिवस भरल्यामुळे सुभेदारांकडे आहे. पण आता मजा येईल प्रेक्षकांनो, नेमकं या सचिनचं गौड बंगाल काय आहे ते बघण्यासाठी. त्याने साक्षी सोबत दुसरा संसारच थाटलाय असं म्हणा ना. साक्षीच्या बाबतीत सांगायला झालं एका वाक्यात तर खाली दिमाग शैतान का घर म्हणतात ना, तसं आहे या साक्षीचं.
इकडे आलेत नागराज साहेब मैपतसाठी जेवण घेऊन. मैपत असतो बेशुद्ध. आता नागराज त्याला उठवायचा प्रयत्न करतो. ए मैपत, अरे जागा आहेस का? ए बाबा, तुला भूक लागली असेल ना? अरे बघ, तुझ्यासाठी वडापाव घेऊन आलोय मैपत. ए मैपत. मैपत आता अजूनही जागा होत नाही. नागराजला वाटतं प्रियाने त्याला पुन्हा बेशुद्ध केलं की काय, असं तो मनातल्या मनात विचार करतो. पण तरी सुद्धा मैपतला पुन्हा जागा करायचा प्रयत्न करतो. ए मैपत, अरे उठ. मैपत आता थोडासा हालचाल करायला लागतो बरं का. आता नागराज म्हणतो, ए मैपत, इकडे बघ, इकडे बघ. हे बघ, वडापाव आणलाय तुझ्यासाठी. इकडे बघ. अरे खाता येईल का तुला? अय बाबा गुंगीच. अय बाबा, अरे गुंगीत आहेस का? आता या नागराजने काय केलंय, एका ग्लासमध्ये पाणी घेतलंय आणि त्याच्या तोंडावर शिंपडलाय. मग आता मैपत जास्ती वळवळ करायला लागतो. आधी कमी वळवळ करत होता. नागराज मग म्हणतो, अरे वा, जागा झाला, जागा झाला. चल मैपत, आता ना तुझा एक हात सोडतो हा. आता नागराज त्याच्या एका हाताची दोरी सोडता सोडता मैपतशी बोलतोय आणि म्हणतोय, काय ही प्रिया पण काम चुकार पोरगी आहे. तिला सांगितलं होतं मी तुला काहीतरी खायला आण, पण मला माहितीये तिने काही आणलं नसेल ना. अरे मैपत, माझ्या डोक्यात काय होतं माहिती का? सुमनला सांगून तुझ्यासाठी पुरणाच्या पोळ्या घेऊन यायच्या, म्हणजे तुला खाता आल्या असत्या. पण तिला कसं सांगणार ना, मैपतसाठी पुरणाच्या पोळ्या कर, कसं सांगणार? पण वडापाव आणला बरं का तुझ्यासाठी. चल बाबा, खाऊन घे. अरे शेवटी मित्र होत रे आपण एकमेकांचे. आता नागराज त्याची दोरी ऑलमोस्ट सोडतो आणि मैपत दोरी सुटल्या सुटल्या आता नागराजचा गळा दाबतो बरं का. प्रेक्षकांनो, घाबरतो ना तो नागराज. ओय करून ओरडतो तो. नागराज आता म्हणत असतो, सोड मैपत, सोड, सोड माझा गळा, सोड मैपत. मैपतने एका हाताने त्या नागराजचा गळा घट्ट दाबलेला असतो. आता मैपत म्हणतो नागराजला, नागराज शेठ, या मैपतला बांधून ठेवणार का तुम्ही? मैपत शिकरेला, तुमचे पितर जरी खाली आले ना, पितर पितर, तरी पण या मैपत शिकरेला हात नाही लावू शकणार. असं म्हणून त्याने या नागराजच्या गळ्याची आवळ अशी पक्की केली आहे बरं का. आता नागराजला म्हणत असतो तो, आज तुम्ही संपणार नागराज शेठ, 113% संपले. असं म्हणून या मैपतने त्या नागराजचा गळा खूप घट्ट आवळलाय बरं का. नागराजला स्वतःला सोडवता पण येत नाहीये आणि एका पॉइंटला आता या मैपतने त्या नागराजला असं फेकून दिलंय. नागराजला आली आता भोवळ. आता काय वाटतं तुम्हाला, नागराजला खरंच मारलं असेल का? तर ऑब्विसली नॉट. इतक्या लवकर त्याला मारलं तर मालिका संपून जाईल. बेशुद्ध झालाय तो नागराज. पण मैपत आता तिथून पळ काढेल का? पण एक पॉइंट लक्षात आलाय प्रेक्षकांनो, कदाचित नागराज साक्षीचा विषय काढून मैपतची एकजूट करू शकतो. काय वाटतं तुम्हाला? पण असो, इकडे आता हा तिथेच बसलेला आहे बरं का. सचिन, अर्जुन आलाय घरी. सुभेदारांच्या घरचं सीन चालू आहे. अर्जुन म्हणतो, काय रे सचिन, अरे आज खूप बिझी दिसतोयस बाबा. सचिन नुसता हू म्हणतो अर्जुनला. आता सायली विचारते, अस्मिता ताई कुठे आहे ताई? मग कल्पना ताई काही म्हणणार, तेवढ्या प्रतापराव म्हणतात, अगं ती खोलीतच बसलीये, बाहेर पण येत नाहीये, आमच्याशी बोलत पण नाहीये. कल्पना ताई म्हणतात, अगं बाई सचिनशी भांडणं झाल्यापासून तिचा मूडच असा आहे ग. मग सायलीबाई आणि कल्पना ताई तिला समजवायला जातात. प्रतापराव म्हणतात, सचिन पण नीट बोलत नाहीये. सायली म्हणते, मी काय म्हणते बाबा, अहो तुम्ही दोघं सचिनशी बोलता का? आई आणि मी अस्मिताताईंशी बोलतो. चला आई. आता असं म्हणून या दोघी सासासुना अस्मिताशी बोलायला जातात. पण अस्मिता एवढी म्हणजे म्हणजे अशी छान अशी बबली अशी तिची इमेज आहे, पण तरी पण बिचारी बघा ना, अशी नवऱ्याशी भांडणं झाल्यामुळे कोमेजून गेली आहे बिचारी. खूप जीव असतो ना प्रेक्षकांनो प्रत्येक बायकोचा आपल्या नवऱ्यावर. तसं बघायला गेलं तर बायका नवऱ्याच्याच बाबतीत खूप हळव्या असतात आणि आपल्या माणसाने दुखवलं की त्रास होणारच. तसंच अस्मिताचं झालंय. आता या कल्पनाताई आणि सायली जातात तिला समजवायला बरं का. कल्पनाताईंना काही बघवे नाही या अस्मिताला असं गप्प गप्प. आता बघा सायली म्हणते, काय चाललंय अस्मिताताई? अस्मिताताई, अशा का बसल्यात तुम्ही तोंड पाडून? तुम्हाला माहितीये, परवा मी कुठेतरी वाचलं, नुसतं बसून राहिलं ना तरी पण शरीराचं नुकसान होतं आणि साखर वाढते म्हणे शरीरातली. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, गर्भसंस्काराची वेळ चुकवून चालणार नाही. सायली म्हणते, चला आपण खाली जाऊन थोडंसं चालूयात का? नाही तर पूर्णाजीला व्हिडिओ कॉल करूयात. आहेत आहेत पूर्णाजी मालिकेत आहेत बरं का प्रेक्षकांनो. अस्मिता म्हणते, नको अगं सायली, मला दमायला झालंय ग. सचिनला विचारलं वॉकला ये, तर तो येणार आहे का सायली? सायली म्हणते, कदाचित सचिन भाऊजी वाट बघत असतील, तुम्ही त्यांना म्हणावं म्हणून. आता अस्मिता म्हणते सायलीला, अगं सायली, सचिन वाट बघणाऱ्यातला नाहीये ग. तिचं हे उत्तर सायलीला फार खटकतं बरं का प्रेक्षकांनो. अस्मिता म्हणते, अगं काही झालं ना पूर्वी सायली तर स्वतःहून सॉरी म्हणायला यायचा ग. आता तर बोलायला सुद्धा आलेला नाहीये माझ्याशी स्वतःहून. कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता, सगळे नवरे असेच असतात. अगं चिडले ना तुझे डॅड कधी माझ्यावर तर 2-2 दिवस बोलत नाहीत.
सायली म्हणते, आणि तुमचा भाऊ पण तसाच आहे बरं. एरवी माझ्याशी फोनवर तासनतास बोलतील, पण एकदा का चिडले की विचारायचं काम नाही. आणि तुम्हाला माहितीये का अस्मिताताई, नवऱ्याशी भांडण्यात ना वेगळीच मजा असते बरं का. अहो कधी कधी तर मी कारण नसताना कुरापत काढते आणि भांडत बसते त्यांच्याशी. थोडक्यात हा सायलीचा टाइमपास आहे. सगळ्याच बायकांचा असतो. असो, आता अस्मिता थोडी हसते खरी, पण सायलीला ती म्हणते, अस्मिता म्हणते सायलीला, अगं तुमचं भांडण गोडच असतं, कारण तुझा नवरा घरात जास्ती लक्ष देतो ग, घराबाहेर नाही. असं जेव्हा अस्मिता बोलते तेव्हा कल्पनाताई एकदम घाबरून म्हणतात, म्हणजे अस्मिता? म्हणजे कल्पनाताईला या बाबतीत काही कल्पना नाहीये असं म्हणायला हरकत नाही. सायली आता हुशारीने तो विषय टाळत म्हणते, अहो आई, म्हणजे त्या म्हणतात की सचिन भाऊजी सतत बाहेर काम करतात ना म्हणून. मग अस्मिता लगेच म्हणते, सायली मी ना जरा आता आडवी होते. सायली म्हणते, बरं करा आराम अस्मिताताई, पण आता मनात कसलेच विचार आणू नका हं. तुम्हाला छान गाणी वगैरे लावून देऊ का मी? अस्मिता म्हणते, नको अगं सायली, पडते मी. दोघीही या सासासुना मग त्या अस्मिताला झोपवतात आणि अस्मिता बिचारी झोपायचा प्रयत्न करते. बापरे प्रेक्षकांनो, समाजात कसले भयंकर विषय असतात ना. किती लोकांना किती साऱ्या गोष्टींवरनं टेन्शन असतं. अवघड आहे बाबा. असो, आता इकडे बघा, अर्जुन सचिन सोबत येतो बोलायला आणि प्रतापराव सुद्धा. अर्जुन म्हणतो, काय रे सचिन, कामात आहेस का? सचिन म्हणतो, अरे काही नाही, जरा टोरेंटोच्या ब्रँचला मेल करत होतो. प्रतापराव म्हणतात, अरे सचिन, तुझं काम झाल्यावर आपण बोलूयात का? सचिन म्हणतो, डॅड माझं काम व्हायला वेळ लागणार आहे. नाही म्हणजे मला माहिती आहे की तुम्हाला नेमकं कशाबद्दल बोलायचंय ते. सचिन जॅम डॅम्बिश माणूस आहे हा. प्रेक्षकांनो बघा आता कसे खोटे नाटे उत्तर देतो. नागराजचा नातलग शोभतो बरं का तो. आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय. प्रतापराव म्हणतात, अरे सचिन, माझं ऐकशील का? नाही म्हणजे तुमच्या दोघांमध्ये जे भांडण आहे ते मिटवा रे बाबा. अस्मिताला या म्हणजे परिस्थितीत स्ट्रेस नको रे. सचिन म्हणतो, डॅड मी अस्मीशी भांडतच नाहीये. ती उगाच काहीतरी सिच्युएशन इमॅजिन करते आणि स्वतःला त्रास करून घेते. म्हणजे मी तिला सांगायचा प्रयत्न करतो, पण ती माझं ऐकतच नाही. मी तरी काय करू? अर्जुन म्हणतो, अरे सचिन, आमचं असं म्हणणं नाहीये की अस्मिताई बरोबर आहे. अरे हे बघ काय झालंय, तुमचं भांडण झाल्यापासून ती डिस्टर्ब झालीये रे. आणि प्रतापराव म्हणतात, ए बाबा सचिन, अरे काही झालं ना तरी अशा परिस्थितीत पडती बाजू आपल्याला घ्यायला हवी रे बाबा. सचिन म्हणतो, डॅड किती वेळेला मी पडती बाजू घेऊ, किती वेळेला? अस्मिताची अशी तक्रार आहे की मी तिचा फोन घेत नाही, पण तिचा जेव्हा पहिला कॉल मी घेतो ना, त्यानंतर ती सारखी 15-20 मिनिटात मला सतत फोन करत असते. मग मी तिला किती वेळेला रिप्लाय करणार सांगा ना. म्हणजे माझे कामं बाजूला ठेवून मी सतत तिचे फोन दिवसाला घेत राहायचे का? नाही, ऍक्च्युली तिला सरप्राईज पार्टी द्यायची होती, तेव्हा मीच आयत्या वेळेला पटकन आलो की नाही मी इथे. मला किती अडचणी फेस कराव्या लागल्या. पण ही म्हणते की तुला इतक्या लवकर कशी काय फ्लाईट मिळाली? म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की मी पनवेलमध्येच होतो. म्हणजे असं टोकाचं खोटं कोणी बोलू शकतं का डॅड? म्हणजे बघा ना प्रेक्षकांनो, खरंच किती खोटं बोलतोय हा. बापरे, मला तर नवलच वाटलं ऐकून. शेवटी प्रतापराव म्हणतात, अरे सचिन, आम्ही कुठे म्हणतोय बाबा की तू खोटं वगैरे बोलतोयस तिच्याशी, पण ती जेव्हा असं बोलते तेव्हा तू इतकं टोकाचं भांडण करायची गरज नाही असं म्हणायचं आम्हाला. मग सचिन म्हणतो, हो डॅड, मी प्रयत्न करतो तिच्याशी न भांडण्याचा. प्रतापराव त्याला म्हणतात की अरे तू इतका चिडला तर कसं चालेल बाबा. लगेच सचिन म्हणतो, मी प्रयत्न करतोय डॅड न चिडण्याचा. आणि मुद्दाम या प्रतापरावांच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवतो बरं का, म्हणजे अस्मिता माहेरी राहते ना म्हणून. म्हणतो कसा, काय आहे ना डॅड, अस्मी नेहमीच माहेरी राहते म्हणून माझी आई जरा दुखावली गेली आहे, पण मी तिला म्हटलं की अस्मीला जिथे कम्फर्टेबल वाटतंय तिथे तिला राहू द्या. अर्जुन म्हणतो, हो सचिन, त्यासाठी तुझे आभार, पण काय आहे ना, थोडे दिवस थोडा संयम ठेवशील का अस्मिताईच्या बाबतीत, थोडे दिवस. मग प्रतापराव म्हणतात, अरे बाबा सचिन, आमचं नातवंड एकदा का घरात आलं की तुम्ही दोघे रमून जाल रे त्यात. म्हणजे तुम्हाला भांडणं करायला पण वेळ मिळणार नाही. सचिन म्हणतो, आय होप सो डॅड, तसंच व्हावं. पण कसं आहे ना डॅड, अस्मिताच्या बाबतीत मी नेहमीच जास्ती संयम ठेवून असेल आणि ठेवतो, आणि तिला कुठलाही त्रास माझ्यामुळे व्हायला नको असाच मी प्रयत्न करेल. प्रतापराव म्हणतात, गुड सचिन, आमची पण तुझ्याकडनं हीच अपेक्षा आहे. बरं तुझं काम कर बाबा, तुला उगाच डिस्टर्ब केलं. सचिन म्हणतो, अरे नाही डॅड. आणि आता तो त्याचं काम करतोय. आणि या पुढचा जो सीन आहे तो शेवटचा आहे. सायली आणि अर्जुनचा सीन त्यांनी दाखवलाय आता. थोडासा गमतीदार सीन आहे. तसा म्हटलं ना प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड तसा नॉर्मल होता, काही वेगळं घडलं नाही. आता रोज रोज काय दाखवणार आहे बाबा, ते वेगळं वेगळं कमाले तरी या सगळ्या कलाकारांची रोजच उभे असतात बिचारे आपल्या एंटरटेनमेंटसाठी.
तसं ते त्यांचं कामच आहे, पण तरी सुद्धा ते जेन्युइनली करतातच. असो, आता इकडे अर्जुन आणि सायली झोपायच्या तयारीत असतात. अर्जुन म्हणतो, "बापरे! चला, खूप थकलो आज, झोपूयात." सायली म्हणते, "काय हो, तुम्ही बोललात का सचिन भाऊजीशी?" अर्जुन म्हणतो, "हो अगं, बोललो मी सचिनशी. तो पण जरा नाराजच होता. म्हणजे त्याने सगळी परिस्थिती समजून घेतलीये आणि टेन्शन नको घेऊस. तो पण शांत होईल आणि बोलेल अस्मिताईशी. चला, आता आवरून झालंय, आता झोपूयात गं आपण." सायली आता त्याच्याकडे अशी बघते आणि म्हणते, "खरंच आवरून झालंय तुमचं?" अर्जुन म्हणतो, "हो झालंय की." पण त्याने समोर टेबलावर पसारा ठेवलेला असतो. अर्जुन तो बघतो आणि म्हणतो, "अरे हां, तसं तर आवरून झालंय. पण काय गं बायको, तुला बरोबर कळतं ना, तुझ्या डोळ्यात काही एक्स-रे मशीन आहे का गं? स्कॅन करत राहतेस का सारखी? मानलं पाहिजे बाबा तुला बायको." सायली म्हणते, "समोर पडलेल्या अस्ताव्यस्त वस्तू बघण्यासाठी एक्स-रे मशीनची गरज नसते. ते बरोबर लक्ष जातं." अर्जुन म्हणतो, "वा वा बायको, मार डाला. यासाठीच केला होता मी इतका अट्टहास." सायली म्हणते, "वा रे वा, वकील साहेब तुमच्याकडे उत्तरं छान असतात ना?" अर्जुन म्हणतो, "पण वकिलींबाई जास्ती हुशार आहे ना. व्हेरी गुड. झोपूयात का आता?" सायली पुन्हा त्याच्याकडे बघते, डोळे अशी त्याच्याकडे वटारून, आणि त्याला असं म्हणते, "चला तो पसारा आवरा आधी." हे ती डोळ्यानेच सांगते. असो, आता आजचा हा एपिसोड संपला. प्रेक्षकांनो, किती थंडी आहे हो. आज तर मला जिवावर आलं होतं उठायचं, पण काय करणार, काम आहे आपलं, उठावंच लागतं. असो, आता पुढचा प्रोमो बघून जा. प्रतिमा त्या आता खूप ओरडतात बरं का या नागराजला आणि म्हणतात, "हे बघा भाऊजी, तुम्ही आता बाहेर चाललाय." प्रतिमा त्या डायरेक्ट धमकी देतायत आता नागराजला, "चल निकाल निकाल इधर से." त्या म्हणतात की जर तुम्ही आम्हाला न सांगता घराच्या बाहेर पडलात तर दुसऱ्या दिवशीपासून घरी नाही यायचं भाऊजी. इकडे सुमन म्हणते, "तुम्हाला एवढं दादाने ओरडलं तरी पण तुम्ही रात्रभर घराच्या बाहेर होतात आहो, मैपतलाच भेटायला गेला होतात ना." नागराज आता पुन्हा सुमनकडे राग राग बघतो. अर्जुन आणि सायलीमध्ये चर्चा होते की सायली म्हणते, "अहो, तो बाबू ट्रक चालवत असला तरी ट्रकचा मालक कोणीतरी वेगळा असेल ना." अर्जुन म्हणतो, "आता 22 वर्षानंतर पुन्हा काय एन्क्वायरी करायची आहे?" सायली म्हणते, "अहो, आपल्याला त्या ट्रकच्या मालकाकडनं काही कळेल ना." अर्जुन म्हणतो, "बरोबर आहे तुझं. आपण ट्रकच्या मालकाला विचारू शकतो की महिपतने जरी पैसे दिले तरी सुपारी देणारा तो मिस्ट्री मॅन कोण आहे." काय वाटतं प्रेक्षकांनो, नागराजपर्यंत हे पोहोचतील का? मला नक्की कमेंट करून सांगा. तसा आजचा एपिसोड नॉर्मल होता, पण आवडला का तुम्हाला माझ्या आवाजात? नक्की सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि थंडीपासून वाचा. अजून एवढा महिना थंडी राहणारच आहे. चला तर मंडळी, काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. धन्यवाद.